मुंबई महानगरपालिकेने कुर्ला परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवरती कडक कारवाई केलेली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी कुर्ला पश्चिम परिसरामध्ये 2 गटामध्ये तुफान राडा याच निमेल रोड परिसरामध्ये झाला होता। त्यानंतर कुर्ल्यातल्या सर्व नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेचं जे कुर्ला एल सहाय्यक आयुक्तांचं कार्यालय आहे त्या कार्यालयावरती थेट मोर्चा नेला। मोर्चा नेल्यानंतर पालिकेने कुर्ला परिसरातील अनधिकृत बांधकाम असेल आणि फेरीवाली असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। आणि प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहिलेलं आहे, या ज्या वेळेस पालिकेवरती कुर्लेकरांचा मोर्चा जातो त्यावेळेस पालिका नेमकं कुर्ला न्यू मिल रोड परिसरातील व्यापाऱ्यावरच पहिला हातोडा मारते। आता या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कुर्ल्यातील व्यापारी आहेत। या पालिका या कारवाईमध्ये पालिका जी कारवाई करते आणि त्या संदर्भात येथील व्यापारी काय म्हणतात हे देखील आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, या तुमच्या परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेने कडक कारवाई केलेली आहे, तुम्ही समाधानी आहात? तुम्हाला काय म्हणायचं एकूणच? नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे रमेश जैन। मी 60 वर्षापासून इथे कुर्ल्यामध्ये व्यापार करतो। जेव्हा पण लफडा झाला कुर्ला नगरपालिकेने दुकानदाराला त्रास दिलेला, फक्त दुकानदाराला त्रास दिलेला। आता हे कारवाई जे चालू आहे, हे बोर्ड तोडायचा, फुटपाथ तोडायचा, तो दुकानवाल्याचं काय चुकी आहे असं तुम्ही म्हणा। कारण आम्ही व्यापार करतो, आम्ही काही झगडा करायला उतरत नाही। न झगडा करणारे पडून जाते, न व्यापारी न फुटपाथवाले पण पडून जाते। हा नेहमीचा गोष्ट असतो। हा 5-7 दिवसात कारवाई होणार नक्की, पण व्यापारीने काय केले, त्यांचे बोर्ड तोडले, त्यांचे फुटपाथ तोडले, हा प्रशासनाला कुठे त्रास है। मेरा कहने का मतलब है कि न तो पब्लिक को प्रॉब्लम है वो फुटपाथ से और बोर्ड से, और न किसी वाहन को या कोई एनवायरमेंट को कोई तकलीफ है। तो ये बीएमसी वाले व्यापारियों को क्यों परेशान कर रहे हैं? व्यापारियों का बोर्ड और ये फुटपाथ क्यों तोड़ रहे हैं? उससे कोई लेना देना नहीं है। मेन मुद्दा था फेरी वालों का, और जो ऑटो रिक्शे वाले, जितना ट्रैफिक होता है उसको कंट्रोल करने की, इसके लिए व्यापारियों ने एल वार्ड में मोर्चा निकाला था। उल्टा व्यापारियों का ही नुकसान कर रहे हैं, बोर्ड तोड़ रहे, जो कि कोई भी जगह नड़ रहा नहीं है किसी को बोर्ड, न फुटपाथ किसी को नड़ रहा है। उनके दुकान के आगे के बोर्ड सब तोड़ डाले, उनके फुटपाथ के मतलब साइड के जो ओटले बने हुए थे मार्बल के, ग्रेनाइट के, जो भी है सब तोड़ डाले। मतलब मेरी समझ में नहीं आ रहा है कि ये प्रशासन को कहाँ नड़ रहा है और कौन सा एनवायरमेंट को इफेक्ट हो रहा है। जब व्यापारी को अगर नोटिस भी देते कि आपकी वजह से ये मिल रोड में तकलीफ हो रही है, ये बोर्ड की वजह से या आपके शटर की वजह से या आपके 1-आधा फुट आगे होने से, तो व्यापारी खुद ही अपना बंदोबस्त कर लेते, क्योंकि सब कोऑपरेटिव है। और यहाँ जितनी भी दुकानें हैं सब 60-70 साल के पहले की दुकानें हैं, और जितने भी व्यापारी है सब आज से नहीं, जमाने से यहाँ का व्यापार कर रहे हैं, जमाने से यहाँ व्यापार कर रहे हैं। और ये कुर्ल्यामध्ये 10-15 रोड आहे, पण कोणती रोडवर कारवाई होत नाही। ओनली फॉर न्यू मिल रोडवरच कारवाई होते, बाकी रोडवर जायला काय होते याला। याते बघा इकडे काय जैन माणूस आहे, तरी इकडे कोई बंदोबस्त वगैरेची पण गरज नाही। इकडे तर बिनो बंदोबस्त बघा इकडे कारवाई होते, पण तिकडे काय त्यांना घाबरत होते म्हणून ते लोक तिकडे जात नाही। म्हणजे तुमचं असं म्हणायचं की ज्या वेळेस कुर्लेकर मोर्चा काढतात त्या फक्त व्यापाऱ्यावर हातोडा मारला जातो, बाकीच्या कुठल्याही लोकांना काय प्रॉब्लेम नाही। ते लोक येते इकडे धांदल करून जाते आणि बाकीची तकलीफ सगळी आमच्यावर, ते धांदल केले जाते त्याच्यावर काय कारवाई नाही। आतापर्यंत 2 माणसे पकडे गेले, पण बाकीचे कुठे गेले काय माहिती नाही। बाकीचे लोक कुठे गेले जे मारले त्याच्यावर काही आतापर्यंत काही हिशोब पुन्हा पोलीस जबाब आहे ना, बाकी कोणी जबाब आहे, कोणाकडे जबाब नाही। तुम्ही बोलताय काहीतरी? प्रशासनाला हाच रिक्वेस्ट आहे की तुमची पोलीस फोर्स एवढी, फक्त 5 हवालदार, एक स्टेशनवर, एक गोल बिल्डिंगवर, एक भारत ऑफिसवर, एक मार्केट जवळ उभे ठेवले नेहमी, तर तुमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार, ट्रॅफिक पण कंट्रोल मध्ये येणार, काही धांदली पण होणार नाही। प्रशासनाला सकारात्मक सूचना देत आहे। माझा प्रश्न असा आहे की कुर्लेकरांचं असं मत आहे की व्यापारी जे बाहेर फेरीवाले येतात त्यांना ही भाड्याने जागा देतात, त्याच्यामुळे हा सगळ्या कुर्लेकरांना हा त्रास सहन करावा लागतो व्यापाऱ्यांमुळे। हे
बाहेरचे जे माणसं येते ना, बाहेरचे जे माणसं येते त्यांची एवढी दादागिरी आहे की दुकानदार काही सांगू शकत नाही. कारण काय, ते नेहमी धंदा करायला बसले होते, कोणाच्या बरोबर ते तक्रार करणार, ते 10-12 पोरे येणार, आमच्या दुकानावर हमला केले. अगोदर झाले होते इथे महावीर एम्पोरियम बाजूमध्ये, त्याच्यामध्ये 50 पोरे आतमध्ये घुसले, तरी पण कुणी काय केले नाही. ना प्रशासनानं काय केले, ना पोलीस चौकीमध्ये काय तक्रार करून काय उपयोग झाले. आम्ही असंच बसलो, कारण काही आम्हाला नेहमी धंदा करायचा, कोणावर आम्ही ऍक्सेप्ट करणार, कोणाला मारले तरी पण आम्ही एकटे नुसते 10-15 वेळेले तर आम्ही कुठे जाणार आहे ना. आता आम्ही मोर्चे काढले त्यांचे अगेन्स्ट मध्ये, तर आम्हालाच त्रास, आमचे बोट तोडले, आमचे फुटपाथ तोडले, तर म्हणजे आम्ही चुकीचे माणूस आहे, आम्ही चोर आहे काय. आम्ही जीएसटी भरतो, टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, सगळे लायसन्स आहे आमच्याकडे, तरी पण आम्हाला त्रास देतो तुम्ही. म्हणजे काय ना, ते फेरीवाले नेहमीचे जे व्यापार करते ते काही जीएसटी भरत नाही, ते काही प्रशासनाला टॅक्स देत नाही, तर त्यांच्या बरोबर तुम्ही कारवाई करायच्या बद्दल आमच्यावर कारवाई करणार तर असं कसा चालणार, आम्ही व्यापार कसा करणार. आज जे झाले, आज पुरा न्यू मिल बंद आहे, एक कस्टमर आला नाही, सकाळपासून सगळे व्यापारी बसलेले. तर हे म्हणजे काय सांगाल, ही कारवाई ही जी कारवाई होतीये, या कारवाई बाबत तुम्ही समाधानी आहात का? पहिला हातोडा हा कुर्ल्यातल्या व्यापाऱ्यावर चालवला गेला निमिल रोडवरती. आता फेरीवाल्याचा मुद्दा, आता फेरीवाल्याचा मुद्दा कुठे राहिला, फेरीवाल्याचा तर राहिल्याचा मुद्दा. आता हे आपलं सगळं पडतं दुकानवाल्यावर, आमच्यावर. फेरीवाल्याचा मुद्दा, तुम्ही फेरीवाल्यावर तुम्ही कारवाई करा ना. तुम्ही ते गल्लीमध्ये पडले सगळे, तुम्ही पकडून घ्या ना, तुम्ही काढून घ्या बाहेर तुम्ही, पण ते तर कोणी काढत नाही. ते आता राहिले इकडे आम्ही दुकानवाल्यांचा काय, जर आपण बाहेर दिसला की तुम्ही उचलून घेणार, असं चाललंय सगळं. रस्त्यावर तर आम्ही बसले नाही ना, रस्त्यावर बसले तर फेरीवाले त्यांचा त्रास, पण त्यांच्यावर कारवाई काही होत नाही. त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना. कुर्ल्यातल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की हे जे तुमची जी दुकानं आहेत बरोबर आहे, त्याच्या बाहेर जे फेरीवाले उभे आहेत त्यांना तुम्हीच भाडे दिलं असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे बघा, ज्यांची दुकानच्या बाहेर फेरीवाला आहे, तुम्ही त्याची कंप्लेंट करा, त्याच्यावर कारवाई करा तुम्ही. आणि ते तुम्ही असं दृष्टीने तुम्ही सगळ्यांना कशाला तुम्ही बघतोय, तुम्ही ते सगळे लोक करतात असं. आमच्या दुकानासमोर कोणीही फेरीवाला नाही, ह्याची दुकान माझी दुकान, आमच्याकडे कोणी फेरीवाला नाही. इकडे आहे, तुम्ही पकडा, कारवाई करा ना, तुम्ही न्या ना, तुम्ही कारवाई करा ना कायदेशीर. तुम्ही मान्य आहे आम्हाला सगळं. मावशी, किती वर्षापासून या परिसरात राहतात? सध्या कारवाई सुरू आहे या रोडला तुमच्या? 63 वर्ष झालेली आहे. 63 वर्षी पुण्याची रहिवासी आहे मी इथे, आणि बचत गट आहे, स्वतः माझी एनजीओ पण आहे. पण जे फेरीवारी येतात जाताना आम्हाला जागा नसते इथे. कुठून आता तुम्ही बघितलं त्याला फेरीवाल्यांची एवढी, आणि बाहेरचे जर येऊन आदित्य पानसेवर वार करत असेल तर ते चांगले नाही. बाहेरची पोरं येऊन आमच्या इथल्या मुलांना मारतात. तो मुद्दा तर आहे, पण व्यापाऱ्यांवरती थेट आता पालिका कारवाई करते. व्यापाऱ्यावर कारवाई करून काय फायदा आहे? जे फेरीवाले, जे आम्हाला रस्त्यात त्रास होतो, तर फेरीवाल्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. फेरीवाल्यांना तुम्ही उचला ना, फक्त कारवाई काय, फेरीवाले आपल्याला त्रास कसा होतो तर फेरीवाल्यांचा होतो, तर फेरीवाल्यांवर तुम्ही कारवाई करा ना. इथून जे फेरीवाले मुक्त अभियान तुम्ही राबवा. 1-2 दिवस तुमची पालिका येईल, दाखवेल, तर ते नाही व्हायला पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. अजून काही कुर्ल्यातले व्यापारी आहेत जे या ठिकाणी थांबा, हे सोडा समोर. मैं एक व्यापारी न्यूमल रोड का व्यापारी हूँ। ये जो संडे को प्रॉब्लम हुआ है वो फेरी वाले के और बाइक की वजह से हुआ है। तो इसमें दुकानदार को इतना नुकसान देने की जरूरत क्या थी? ये जो कार्रवाई हो रही है ये दुकानदारों का नुकसान है। दुकानदारों को बोर्ड तोड़ा गया, दुकानदार को छपरा छपरा किसी ने बाहर लिया वो तोड़ा गया, वो अलग चीज है। लेकिन जो दुकानदार को ये बोर्ड तोड़ने का जो नुकसान किया, ये बीएमसी की क्या लीगल कार्रवाई है? ये जिसने किया वो तो चले गए अपने अपने घर पे, उनके केस बन गया, चलो उनको जो केस में होगा वो सजा होगी। लेकिन ये जो कार्रवाई है ये उचित लग रहा है आपको? ये मीडिया के माध्यम से मैं ये बताना चाहता हूँ कि ये दुकानदारों को तकलीफ क्यों? आज भी भारत नगर के रिक्शे जो 5-5 पैसेंजर भर के चल रहे, आज भी उसी तरह से चल रहे सुबह में, उन पे कार्रवाई क्यों नहीं? जब बच्चों को स्कूल छोड़ने जाते हैं तो रफल वो रिक्शे चलते हैं, उन पे कार्रवाई क्यों नहीं?
ये फेरी वाले का प्रॉब्लम था, तो दुकानदार को प्रॉब्लम क्यों दिया गया ये? नक्कीच या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची कारवाई करते. तुम्ही इथे दृश्य बघू शकता. मुंबई महानगरपालिकेने जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांवरती थेट बुलडोजर चढवलेला आहे. प्रामुख्याने कुर्लेकरांची हीच मागणी होती की फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यात यावी आणि अनधिकृत जी बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. काय एकूणच या ठिकाणी कारवाई करण्यात आली, पण इथून लादीकरण व्यापारी राशन दाखवलं तर पण काय तोडलं फॅशन दिखा सब दिखा तब बोलते कि नहीं 3 फुट से वर है तो 3 फुट हम काट रहे और क्या करेंगे 3 फुट काट के तोड़ वरचं तोडतायत, परंतु नागरिकांना खाली खाली जायचं पड़ता ना ये होकर जो बेचते क्या करेंगे वो लोग बेचते इसलिए जगह जाम हो जाता है. ठीक आहे. तर या ठिकाणी जे कुर्ल्यातले जे व्यापारी आहेत ते आक्रमक आज झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका जी कारवाई करते ती केवळ कुर्ला परिसरातील जी निम रोडवरचे जे व्यापारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते. फेरीवाल्यांना मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. या घटनेची सर्व अपडेट तुमच्याकडे पोहोचवत राहील. तुम्ही सातत्याने बघत राहा DRV न्यूज मुंबई.